आज आपण पाहणार आहोत चिकनची रस्सा भाजी. अद्रक लसण बारीक खलबत्त्यामध्ये कूट करून घेतलेला आहे. त्यानंतर व्यवस्थित 5 ते 6 पाण्याने 5 ते 6 वेळेस धुवून घेतलेला आहे. चिकन बारीक कट करून घेतलेला आहे. त्यानंतर अद्रक लसण पेस्ट टाकलेला आहे आणि दही टाकलेला आहे. त्यानंतर चिकन मसाला टाकलेला आहे. तर याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बघा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्किप न करता सांगत आहे. तुम्ही पण स्किप न करता पहा. तुम्हाला जर खरंच क्रिस्पी आणि व्यवस्थित क्रिस्पी फ्राय पाहिजे असेल तर तुम्ही पहा, आणि रस्सा भाजी पाहिजे असेल तरी पहा. तर थोडं मीठ आणि थोडं हळद टाकलेलं आहे. तर एवढं टाकून बघा शिजवून घेतलेलं आहे कुकरमध्ये. परत पुढं काय करायचं आहे आपल्याला, लसण, अद्रक, पत्ता, खोबरं, धनिया सगळं आपल्याला जो मसाला आहे बघा, अद्रक लसण पण तव्यावरती तेल टाकून भाजून घेतलेला आहे. धनिया पण भाजून घेतलेले आहेत. खोबरं, पत्ता पण भाजून घेतलेला आहे. चला, बारीक पेस्ट खलबत्त्यामध्ये नका करू. ह्याचं बारीक पेस्ट आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. बघा, यामध्ये मी 2 ते 3 मोठे मोठे कांदे बारीक कट करून ते पण तव्यावर क्रिस्पी होजेपर्यंत, ब्राऊन होजेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. तर सगळं आपल्याला एकदाच मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तेजपत्ता आणि खोबरं पण जेवढंही मी तुम्हाला दाखवले तेवढं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. सहसा आपण लसण आणि अद्रक असं थोडं तेल टाकून फ्राय करून घेत नाही, पण फ्राय करून घ्या आणि सगळं मिक्सरमध्ये एकदाच बारीक करून घ्या. बघा, पाहिजे तेवढं तव्यावर ऑइल टाकून घ्या आणि कांदा ब्राऊन कलर होजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. तुम्हाला सुरुवातीला सगळंच दाखवलेलं आहे. त्या पद्धतीनं सगळी प्रोसिजर करून घ्या. तर मी प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. आज आपण चिकन फ्राय, एकदम क्रिस्पी चिकन फ्राय पाहणार आहोत आणि प्लस त्याचबरोबर रस्सा भाजी पण एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 सांगणार आहे. तर ऑइल मी जास्त टाकलेलं आहे. बघा, 6 ते 7 टेबलस्पून ऑइल आहे, पाहू शकता तुम्ही. तर चला आपण फोडणी देऊयात. फ्राय करण्यासाठी छोटासा कांदा कट करून टाकलेला आहे. थोडंसं आपल्याला ब्राऊन कलर करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी जेवढंही तुम्हाला तव्यावरती तेल टाकून ब्राऊन कलरचं करून घ्यायला सांगितलं होतं, खोबरं आहे, त्यानंतर कांदा आहे, धनिया आहे, लसण आहे, अद्रक आहे आणि तेजपत्ता आहे. मिक्सरमध्ये बारीक करताना थोडीशी अगदी दालचिनी घेतली तरीही चालेल आणि एक विलायची घेतली तरीही चालेल. सगळं मिक्सरमध्ये आपल्याला व्यवस्थित कूट करून घ्यायचे. छान ब्राऊन कलर आलेला आहे, बघू शकता. आधीच आपले मसाले आपण भाजून घेतलेले होते. तर यामध्ये आपल्याला आणखी परत काही मसाले टाकायचे असेल तर आपण टाकू शकता. तर यामध्ये आता टाकायचं आहे लाल तिखट, लाल कश्मीरी मिरची टाकून घ्या थोडी, लाल तिखट थोडं टाकून घ्या, काळा मसाला थोडा टाकून घ्या, त्यानंतर धनिया पावडर थोडं टाकून घ्या, जिरा पावडर थोडं टाकून घ्या, हळद थोडीशी टाकून घ्या, मीठ चवीनुसार टाकून घ्या आणि मटन मसाला टाकून घ्या असेल तर बिर्याणी मसाला टाकून घ्या, किंवा चिकन करत आहात तर चिकन मसाला टाकून घ्या. मी इथं चिकन मसाला टाकून घेत आहे.
एवढं सगळं टाकल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. छान कलर आलेला आहे, स्मेल तर अप्रतिम येत आहे. सेम असंच करा. आणि त्यानंतर जे आपण शिजवून घेतलेलं आहे चिकन, ते चिकन यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे. नक्कीच तुम्हाला रेसिपी आवडेल. तर मी फ्राय केलेलं शिजवून घेतलेलं चिकन इथं टाकून देत आहे. जर तुम्हाला थोडंसुद्धा पाणी पाहिजे नाही, जर तुम्हाला पाणी पाहिजे नाही तर तुम्ही शिजवल्याच्या नंतर जो रस्सा असतो तो रस्सा पूर्ण आधीच काढून घ्या आणि त्यानंतर इथं फक्त पीस टाकून घ्या आणि व्यवस्थित झाकून ठेवा. सुरुवातीला मसाले सगळे लागू द्यात. पीस असताना चिकन आहे शिजलेलं, त्याला पूर्ण मसाले लागू द्या आणि थोडा वेळ आपल्याला 2 मिनटासाठी फक्त बंद करून ठेवायचे. त्यानंतर यामध्ये दही वगैरे आपण आधीच टाकलेलं आहे, त्यामुळं आता काहीही टाकायचं नाही आहे. सगळे मसाले लागलेले आहेत. थोड्या वेळ झाकून ठेवायचे आणि क्रिस्पी, अगदी अप्रतिम, अगदी मस्त रेस्टॉरंट हॉटेलसारखा क्रिस्पी फ्राय तुमचा रेडी आहे. आणि जर तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल, रस्सा भाजी, तर जसं मी आता पाणी टाकले तसं तुम्ही गरम पाणी करून घ्या आधी. त्यानंतर ते पाणी या भाजीमध्ये सोडा. आणि तुम्हाला क्रिस्पी हवा असेल तर एकही थेंब पाण्याचा टाकू नका. जेही शिजवल्यानंतर जो रस्सा निघतो तो रस्साही टाकू नका. फक्त पीस टाकायचे आहेत आणि पूर्ण फ्राय करून घ्यायचे. त्या मसाल्यासोबत 2 मिनिट आपल्याला झाकून ठेवायचे आणि तुमची झाली फ्राय क्रिस्पी चिकन तयार. आणि रस्सा भाजी करायची असेल तर त्यामध्ये गरम पाणी टाकायचे. तुम्हाला जेवढंही तुम्हाला रस्सा करायचे तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. त्यानंतर याला उकळी येऊ द्या आणि झाली तुमची रस्सा भाजी तयार. उकळी आल्याच्या नंतर वर तरी तरी येते, म्हणजेच तेल तेल सुटतं आणि मस्त स्मेल पण येत आहे. भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत, कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता. तर एकाच रेसिपीमध्ये 2 रेसिपी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. एकाच रेसिपीमध्ये 2 रेसिपी दाखवलेल्या आहेत. कशी रेसिपी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. मस्त खा, मस्त राहा, एन्जॉय करा, आनंदी राहा, खुश राहा आणि असेच माझे नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा. तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे माझी युनिक रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. नक्की मला सपोर्ट करा, नक्की सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि माझे नवीन नवीन रेसिपीज यूट्यूबवर जाऊन व्हिजिट द्या आणि नक्कीच पहा. आणि तुम्हाला आणखी नवीन नवीन रेसिपीज कोणत्या मी बनवून दाखवाव्यात अशा वाटतात ते पण कमेंटमध्ये सांगा. तर चला टेस्ट करून घेऊयात. आणि थोडंफार मीठ कमी असेल तर टाकून घ्या. थोडीशी उकळी येऊ द्या. वरती कसुरी मेथी टाकून घ्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या आणि सर्व करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.